जळगावच्या पारोळ्यामध्ये स्वयंसेवकांकडून भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम, शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचा मोहिमेमध्ये सहभाग। जळगावातील खान्देश रन मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद, विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग। रक्षा खडसेंनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात। लुई ब्रेल स्मरण दिनानिमित्त सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग मुलांसाठी क्रिकेट सामन्यांचं आयोजन, कोल्हापूर संघ विरुद्ध सांगली संघामध्ये रंगला सामना। परभणीमधल्या गंगाखेड रस्त्यावर शिवशाही बस बंद पडल्याची घटना, शिवशाही बस सतत बंद पडत असल्यानं प्रवाशांचे हाल। पुढील 3 दिवस नंदुरबार शहरामधील अनेक भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार, पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा होणार नाही। शहापूरच्या खरांगणमधील नदी पात्रामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन सुरू, महसूल विभागाचं दुर्लक्ष। गेल्या 3 दिवसांमध्ये 2 गर्भवती महिलांसह गर्भाशयातील बाळाचा मृत्यू, पालघरच्या जव्हार मोखाडा परिसरामधली घटना, आरोग्य विभागानं उपाययोजना करण्याची खासदार हेमंत सावरांची मागणी। जालना जिल्ह्यामध्ये मागील 5 वर्षांमध्ये 5 अवैध गर्भपात सेंटरवर कारवाई, 2024 मध्ये 2 सेंटरवर कारवाईचा बडगा, जिल्ह्यामध्ये फक्त 58 अधिकृत गर्भपात सेंटर। वाशीमध्ये आमदार किरणराव सरनाईकांच्या भावाच्या घरी जबरी चोरी, लाचमाल चोरट्यांनी केला लंपास, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नाशिकच्या मालेगावमधल्या पवारवाडी भागामधून कंटेनरसह गुटखा साठा जप्त, 64 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलीस उपाधीक्षक पथक आणि पवारवाडी पोलिसांची कारवाई। जळगावमधल्या 40गाव अग्निशमन दलामध्ये एकच वाहन शिल्लक, एकाच वेळेला 2 ठिकाणी आग लागल्यास प्रशासनाची तारांबळ उडते, त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांमध्ये वाढ करण्याची मागणी। मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नाशिकच्या मालेगावमधल्या पवारवाडी भागामधून कंटेनरसह गुटखा साठा जप्त, 64 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलीस उपाधीक्षक पथक आणि पवारवाडी पोलिसांची कारवाई। जळगावमधल्या 40गाव अग्निशमन दलामध्ये एकच वाहन शिल्लक, एकाच वेळेला 2 ठिकाणी आग लागल्यास प्रशासनाची तारांबळ उडते, त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांमध्ये वाढ करण्याची मागणी।